तर आज आपण पाहणार आहोत ब्लाउजला गोटपट्टी एकदम परफेक्ट कशी करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कारण मागचा व्हिडिओ होता आपण पाइपिंग पट्टी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ टाकलेला होता, पण 2-3 कमेंट्स आल्या की जोडताना सुद्धा दाखवा। म्हणजे ही तर पाइपिंग पट्टी तुम्ही दाखवलीच आहे, पण जोडून परफेक्ट फिनिशिंग कशी करायची ते पण दाखवा। तर आज आपण पुन्हा एकदा आता हे पाहू शकता, आपल्याला हे क्रॉस एकदम क्रॉस मध्ये पट्टी काढायची आहे। तर या प्रकारे हे आहे क्रॉस। तर या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलं एवढं क्रॉस नाही, पण या ठिकाणी पाहिलं तर खूप क्रॉस आहे। तर आपण असं पाहूनच आपण हे क्रॉस काढायचं। आणि तुम्ही समज जर नवीन असाल तर पट्टीच्या साह्याने सुद्धा करू शकता, आणि जर जुना असाल तर तुम्हाला प्रश्नच येत नाही, कारण या प्रकारे तुम्ही पट्ट्या काढू शकता। आणि हे एकदम परफेक्ट माप आहे पट्टीचं, कारण पट्टी त्या मापाचीच आहे। कारण बरोबर या आकाराने जर आपण पाइपिंग पट्ट्या काढल्या तर परफेक्ट येतील। आता आपण पाहूया। हे वन साइड टेन्शन आहे, याचा वापर करून आपण ही पट्टी तयार करणार आहोत। तर पाहू शकता आणि ही आहे सुताची दोरी। तर एक साइड कमी एक साइड जास्त, कारण आपल्याला ती पट्टी दुमडायची आहे। त्यामुळे या प्रकारे आपण ही हे एवढं अंतर सोडून आपण ही पट्टी दुमडून घ्यायची। पट्टी जोडून झाल्यावर हे असं जिथं जिथं आकसलेली आहे तिथं तिथं आपण ही अशी नीट करून घ्यायची। तर पाहू शकता ही अशी पट्टी तुम्हाला सुद्धा काढून घ्यायची आहे। आता आपण पाहणार आहोत जोडायचं कसं परफेक्ट आकाराने परफेक्ट पद्धतीने आपण हे जोडून घेणार आहोत एकदम परफेक्ट। आता हे पट्टी व्यवस्थित अशी ही ठेवायची। आणि जिथं गोल आकार आहे तिथं आपण थोडंसं पट्टी थोडीशी खेचून धरायची, म्हणजे जो गोल आकार आहे तो परफेक्ट येतं। आणि जिथं सरळ आहे तिथं मात्र व्यवस्थित असा हात म्हणजे हलका सोडून जोडून घ्यायचं। हा पानगळा आहे, पानगळ्याला आपण ही पट्टी लावतोय। जसा आकार आहे तसा आपण असं व्यवस्थित फिरून घ्यायचंय। आता हा आहे पान आकार, तर आपण इथं बरोबर सेंटरला असं एक खून करून घ्यायची। आणि बरोबर खूनच्या जागी आपण ही आता ही आपण सुई ठेवलेली आहे, आणि या प्रकारे आपल्याला फिरून घ्यायचं। सुई ठेवूनच फिरून घ्यायचं, तसं फिरून घ्यायचं नाही, नाहीतर जो आपल्याला आकार पाहिजे आहे तसा येत नाही।
एकदम परफेक्ट असं हे तर बरोबर आपलं हे इथं आपण छोटासा कट द्यायचा आणि जिथे जिथं गळ्याला थोडंसं गोल आकार आहे तिथं छोटंसे आपण हे कट द्यायचे म्हणजे व्यवस्थित असं हे पलटलं जातं. आता हे वन साइड टंचन आहे ते आपण आता काढून घेऊया आणि आपलं हे मेन जे आहे ते आपण लावून टाकूया. आता ही जी पट्टी आहे आता आपण ही दुम्मड करून घेताना हे पाहू शकता या प्रकारे व्यवस्थित अशी ही दुम्मड करून घ्यायची आणि ही दुम्मड मात्र हे अशा या प्रकारे टाकायची आणि हे अशी पलटी मारून घ्यायची म्हणजे हा जो आकार आहे करेक्ट येतो आणि एकसारखा शेवटपर्यंत एकसारखा आकार येणार. या प्रकारे जर पट्टी करून घेतली तर आणि असं गोल गोल आकार करतच आपल्याला ही पट्टी पूर्ण लावून घ्यायची आहे. पाहू शकता ना एकदम गोल आकार असा गळ्याचा आलेला आहे. आणि बरोबर आपण हे इथं जो त्रिकोण आहे या प्रकारे एकदम असा गोल आकार येऊ द्यायचा जसा गळा आहे तसंच आपण ही पट्टी लावलेली आहे. तर पाहू शकता एकदम परफेक्ट अशी ही आपली पट्टी आलेली आहे. तर या प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या ब्लाउजचा गळा परफेक्ट असा गोल आकार पाहू शकता. एकदम परफेक्ट असा गोल आकार आलेला आहे. एकदम फिनिशिंग जर म्हटलं तर या प्रकारे तुम्हाला गळ्याची पट्टी लावून घ्यावी लागणार आहे. आकार एकदम परफेक्ट.
हे पानगळा, कारण ब्लाऊज खूप मोठा आहे, टाकायला सुद्धा व्यवस्थित असं एकसारखा, एकदम एकसारखा, कुठंच कमी जास्त नाही असं हे पट्टी